हेल्लो सुपर लर्नर, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र बघणार आहोत मराठी मीडियम मध्ये। त्यामध्ये आपण अर्थशास्त्र काय आहे हे बघणार आहोत आणि अर्थशास्त्राचं पहिलं प्रकरण जे आहे अर्थशास्त्राचा पहिलं प्रकरण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हे आपण बघणार आहोत या लेक्चर मध्ये। जसे की तुम्हाला माहित आहे माझं नाव शुभम राऊत आहे आणि मी तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून इयत्ता 10वी आणि 12वीचे इंग्लिश ग्रामर त्याचबरोबर 12वीचं अर्थशास्त्र आणि अन्य विषय शिकवत आहे। तर चला आपण बघूया इयत्ता 12वी अर्थशास्त्र। तर या आपल्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण आपल्याला 10 धडे दिलेले आहेत। तर पहिले बघूया आपण अनुक्रमानिका। तर अनुक्रमानिका ज्यामध्ये आपल्याला इयत्ता 12वी मध्ये 10 धडे दिलेले आहेत, 10 प्रकरण दिलेले आहेत। पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय। पहिले जे प्रकरण आहे ते आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की मायक्रो इकॉनॉमी काय आहे, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय आहे आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय आहे। सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला जातो हे आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघणार आहोत। दुसरा आहे उपयोगिता विश्लेषण, ज्यामध्ये युटिलिटीचा ॲनालिसिस, उपयोगिता म्हणजे काय व त्याचा सिद्धांत काय आहे ते सुद्धा आपण उपयोगिता विश्लेषण या प्रकरणात बघणार आहोत। तिसरं प्रकरण आहे मागणीचे विश्लेषण, मागणीचं विश्लेषण डिमांड ॲनालिसिस हे चौथ्या प्रकरणात बघणार आहोत की कोणत्या वस्तूची मागणी किती असायला पाहिजे, किती किंमत असताना किती वस्तूची मागणी केली जाते हे मागणी विश्लेषण मध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर मागणीची लवचिकता, तर कोणत्या वस्तूसाठी किती मागणी असणार हे कसं ठरले जाते तर ते शिकणार आपण 3ब मध्ये मागणीची लवचिकता। चौथं प्रकरण आहे पुरवठ्याचं विश्लेषण, सप्लाय ॲनालिसिस, तर विक्रेता किती किमतीला पुरवठा करायला तयार असतो ते आपण चौथ्या प्रकरणात बघणार आहोत। पाचव्या प्रकरणात बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे किती प्रकार आहेत ते बघणार आहोत। दैनंदिन व्यवहारामध्ये आठवडी बाजार, सनाफा बाजार, त्याचबरोबर सनाफा मार्केट, त्याचबरोबर आपण अडत बाजार, अडत लाईन हे सर्व बाजाराचे प्रकार बघत असतो। मोंडा बाजार हे सर्व काय बाजाराचे प्रकार बघतो। बैल बाजार, तर हे बाजाराचे प्रकार बघतो। तसेच अर्थशास्त्रामध्ये सुद्धा बाजाराचे प्रकार आहेत। नंतर निर्देशांक, 6वं प्रकरण आहे निर्देशांक, ज्यामध्ये आपण इंडेक्स नंबर कसा फाइंड आउट करायचा, ॲव्हरेज कसं काढायचं हे शिकतो आपण निर्देशांकामध्ये। 7वं प्रकरण आहे आपल्याला अभ्यासामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, तर नॅशनल इन्कम म्हणजे काय आहे, देशाचं एकूण उत्पन्न म्हणजे काय, जीडीपी म्हणजे काय। जेव्हा आपण न्यूजपेपरमध्ये जीडीपी दर घसरला किंवा जीडीपी दर वाढला हे अभ्यासतो तर ते आपल्याला अभ्यासासाठी राष्ट्रीय उत्पन्न माहित असणे महत्त्वाचं असते। नंतर 8वं प्रकरण आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, तर भारतामधील जे सरकारचे वित्त व्यवहार कसे असतात ते बघणार आहोत आपण। भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार, सरकार कोणत्या गोष्टीवर खर्च करतो आणि कोणत्या गोष्टीवर पासून सरकारला उत्पन्न येतं याचा अभ्यास भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार मध्ये करणार आहोत। नंतर येतो 9वं प्रकरण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार, तर भारतातील नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट काय आहे आणि भांडवल बाजार म्हणजे काय आहे, त्याचबरोबर शेअर मार्केट म्हणजे काय आहे, बॉन्ड्स, डेरिव्हेटिव्ह हे उत्पन्न व्यवहार हे सगळे व्यवहार काय असतात ते आपण शिकणार आहोत नाणे बाजार आणि भांडवल बाजार या प्रकरणामध्ये। 10वं प्रकरण आहे भारताचा विदेशी व्यापार, म्हणजे भारताचा कोणकोणत्या देशासोबत व्यापार आहे, कुठून देश आयात करतो तर कोण्या देशाला भारत हा देश निर्यात करतो, हे सगळं जाणून घेण्याचं काम भारताचा विदेशी व्यापार या प्रकरणात आपण करणार आहोत। अशा प्रकारे एकूण अर्थशास्त्रामध्ये 10 प्रकरण आपल्याला अभ्यासासाठी दिलेलं आहे आणि याच 10 प्रकरणावर आपल्याला बोर्डामध्ये 80 मार्कचा पेपर येतो। तर या प्रकरणापैकी कोणत्या प्रकरणाला किती मार्क्स असणार आहे हे बोर्डाने निर्धारित करून दिलेलं आहे की एवढ्या मार्कासाठी या प्रकरणातून प्रश्न येणार, एवढ्या मार्काचे प्रश्न या प्रकरणातून येणार, जेणेकरून आपण ते जर जाणून घेतलं तर कोणत्या प्रकरणाला जास्त वेळ द्यायचा आणि कोणत्या प्रकरणाला कमी वेळ द्यायचं हे त्याच्या मार्किंग स्कीम वरून कळतं। तर जाणून घेऊया बोर्डाने निर्धारित केलेली मार्किंग स्कीम। पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय, ज्यासाठी बोर्डाने आपल्याला 10 मार्क निर्धारित करून दिलेले आहे। सेकंड प्रकरण आहे उपयोगिता विश्लेषण, त्यासाठी बोर्डाने 10 मार्क निर्धारित करून दिलेले आहेत। तिसरं आहे मागणीचे विश्लेषण, 12 मार्क निर्धारित केलेले आहेत। मागणी लवचिकता 12 मार्काचा आहे। नंतर आहे पुरवठा विश्लेषण 10 मार्कासाठी। नंतर आहे फॉर्म्स ऑफ मार्केट, बाजाराचे प्रकार 10 मार्कासाठी। निर्देशांक 11 मार्कासाठी,
तर राष्ट्रीय उत्पन्न जो आहे तो आहे 12 मार्कासाठी. भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार 12 मार्कासाठी, भांडवल बाजार नाणे बाजार 11 मार्कासाठी आणि भारताचा विदेशी व्यापार एकूण 6 गुणांसाठी. अशा प्रकारे बोर्डाने 80 गुणांसाठी ऑप्शन सहित म्हणजे विकल्पासहित गुण निर्धारण केलेले आहेत. तर हे झाले आपले मार्किंग स्कीम. ओके, मार्किंग स्कीम ही आपली झालेली आहे. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. पहिलं प्रकरण आहे जे की आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 1, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. सूक्ष्म म्हणजे मायक्रो इकॉनॉमी आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स होय. तर सूक्ष्म म्हणजे काय, तर लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र. स्थूल म्हणजे मोठ्या घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र. असे दोन्ही अर्थशास्त्राचे प्रकार आहे. अर्थशास्त्राचे 2 प्रकार आहे, 2 शाखा आहेत. एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरा स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये लहान घटकाचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण घटकाचा, एकूण घटकाचा, मोठ्या घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सोपी एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एका जंगलातील एका झाडाचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर त्या संपूर्ण जंगलाचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. 100 रुपयातील जो चिल्लर नाण्याचा खुर्दा आहे त्यातील 1 रुपयाचा अभ्यास करणे म्हणजे काय वय, सूक्ष्म अर्थशास्त्र होय. 1 रुपयाचा अभ्यास म्हणजे काय वय, सूक्ष्म अर्थशास्त्र होय. तर संपूर्ण 100 रुपयाचा अभ्यास करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. अशा प्रकारे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अर्थव्यवस्थेतील जेवढेही लहानात लहान घटक आहे, सूक्ष्मातील सूक्ष्म घटक, त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील जे काही मोठे घटक आहे, बृहत घटक आहे, संपूर्ण अर्थव्यवस्था आहे, त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय वे, स्थूल अर्थशास्त्र होय. हे झालं आपल्या धड्याचा परिचय. तर चला प्रकरणाला सुरुवात करूया. सुरुवातीला दिलेली आपल्याला प्रस्तावना. काय दिली आहे, प्रस्तावना. आधुनिक अर्थशास्त्राचा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या मुख्य 2 शाखा आहेत. तर आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत. कोणत्या, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. या 2 ज्या आहे त्या आधुनिक अर्थशास्त्राच्या काय मुख्य शाखा आहेत. ओके, आधुनिक अर्थशास्त्राच्या 2 मुख्य शाखा आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं जे आहे ते आहे स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या ज्या आहे ते आधुनिक अर्थशास्त्राच्या काय आहेत, मुख्य शाखा आहेत. आधुनिक अर्थशास्त्राच्या काय आहेत, मुख्य शाखा आहेत. कोणकोणत्या, एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरे आहे स्थूल अर्थशास्त्र. ओके, दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र. ह्या ज्या आहे ते आधुनिक अर्थशास्त्राच्या मॉडर्न इकॉनॉमीच्या शाखा आहेत. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्रातील सूक्ष्म या शब्दाचा अर्थ काय आहे, सूक्ष्म म्हणजे नेमकं काय, तर सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग होय. आणि सूक्ष्म म्हणजे काय, एखादी लहान घटक किंवा दशलक्षावा भाग होय. लहान किंवा दशलक्षावा भाग म्हणजे काय होय, सूक्ष्म होय. दशलक्षावा भाग म्हणजे सूक्ष्म होय. आणि सूक्ष्म ही जी संज्ञा आहे, सूक्ष्म हा जो शब्द आहे तो मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. आणि सूक्ष्म हा जो शब्द आहे, सूक्ष्म शब्द, तर सूक्ष्म शब्द कुठून आलेला आहे, सूक्ष्म शब्द जो आहे, सूक्ष्म ही संज्ञा जी आहे ते मायक्रॉस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. ग्रीक भाषेतील जो मायक्रॉस शब्द आहे त्या मायक्रॉस शब्दापासून ही जी आहे सूक्ष्म अर्थशास्त्र ही संज्ञा आलेली आहे. सूक्ष्म ही संज्ञा आलेली आहे. आणि सूक्ष्मचा अर्थ होतो लहान किंवा दशलक्षावा भाग. सूक्ष्म संज्ञा ही ग्रीक भाषेतील मायक्रॉस पासून आलेली आहे. स्थूल म्हणजे मोठा. स्थूल म्हणजे काय होते, मोठा. स्थूल म्हणजे मोठा. स्थूल म्हणजे मोठा. आणि स्थूल हा जी संज्ञा आहे, स्थूल हा जो शब्द आहे तो मॅक्रॉस या ग्रीक भाषेतून आलेला आहे किंवा ग्रीक शब्दापासून आलेला आहे. तर स्थूल म्हणजे मोठा आणि जी स्थूल ही संज्ञा आहे ते मॅक्रॉस या ग्रीक भाषेतील शब्दापासून आलेला आहे. आणि या शब्दांचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्द आणि स्थूल अर्थशास्त्र हे दोन्ही शब्दाचा वापर 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील, ऑस्लो युनिव्हर्सिटीतील नॉर्वेजियन
अर्थशास्त्रज्ञ जे होते रॅग्नर फ्रिश यांनी केला। नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये हे दोन्ही शब्द जे आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दांचा वापर 1933 मध्ये रॅग्नर फ्रिश यांनी सर्वात प्रथम केलेला पाहायला मिळतो। तर आपण यामध्ये काय बघितलं प्रस्तावनामध्ये की जे आधुनिक अर्थशास्त्र आहे मॉडर्न इकॉनॉमी आहे त्याच्या किती दोन शाखा आहे, मुख्यतः दोन शाखा आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र दुसरी स्थूल अर्थशास्त्र। त्यातील सूक्ष्म जो शब्द आहे त्याचा अर्थ लहान किंवा दशलक्षावा भाग होतो आणि तो शब्द कुठून आलेला आहे ग्रीक भाषेतील मायक्रोस पासून। तर स्थूल अर्थशास्त्रामधील जे स्थूल शब्द आहे तो चा अर्थ स्थूल म्हणजे मोठा, स्थूलचा अर्थ मोठा होतो आणि स्थूल हा शब्द ग्रीक भाषेतील मॅक्रोस पासून आलेला आहे। आणि सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दांचा वापर 1933 मध्ये ऑस्लो युनिव्हर्सिटीतील नॉर्वेमध्ये एक ऑस्लो विद्यापीठ आहे त्यातील ऑस्लो एक त्याची नॉर्वेची कॅपिटल आहे म्हणजे राजधानी आहे, तिथे एक विद्यापीठ आहे ऑस्लो विद्यापीठ ऑस्लो युनिव्हर्सिटी, तेथील नॉर्वेचे अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश जे होते रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश यांनी हे दोन्ही शब्दप्रयोग सर्वप्रथम केले। कोणचे सूक्ष्म आणि स्थूल या शब्दप्रयोगाचा वापर हे रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये केलेला दिसतो। तर पुढे दिलेला आहे रिकॅपसाठी की अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा। तर अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्र। सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र। तर सूक्ष्म जो शब्द आहे तो कुठून आलेला आहे ग्रीक भाषेतील मायक्रॉस, ओके, कुठून आलेला आहे मायक्रॉस पासून, ओके, मायक्रॉस। तर आणि सूक्ष्मचा अर्थ होतो लहान आणि स्थूल हा जो शब्द आहे स्थूल हा शब्द कुठून आलेला आहे ग्रीक भाषेतील मॅक्रॉस शब्दापासून, ओके, मॅक्रॉस। कुठून आलेला आहे मॅक्रॉस, त्याचा अर्थ होतो मोठा, मोठा, ओके, झालं हे। नंतर बघूया आता तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला माहित आहे का। तर चला बघूया तुम्हाला माहित आहे का। रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश, रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश यांचा जन्म 1895 ला झाला होता। 1895 ला नॉर्वे येथे रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश यांचा 1895 ला जन्म झाला आणि 1973 मध्ये ते वारले किंवा ते जग सोडून निघून गेले। हे नॉर्वेचे अर्थमिती आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते। रॅग्नर फ्रिश जे आहे ते नॉर्वेचे होते, ते अर्थमिती आणि अर्थशास्त्र याचे तज्ज्ञ होते। त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॉन टेम्बरजेन सोबत प्राप्त झाला आणि ह्या रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश यांना 1969 साली अर्थशास्त्रामध्ये एक महान कामगिरी केल्याबद्दल त्यांना काय झाला प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार मिळाला। त्यांना प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार त्यांना मिळाला। ते अर्थमिती शास्त्राचे काय होते जनक सुद्धा होते, ते अर्थमिती शास्त्र जे आहे त्याचे जनक होते। रॅग्नर फ्रिश हे अर्थमिती शास्त्राचे जनक होते आणि अर्थमिती शास्त्रामध्ये जे गणितीय प्रारूपे आहे, संख्याशास्त्रीय जे तंत्रे आहेत, स्टॅटिस्टिकल टूल आहे, आकडेवारी आहे, या सर्वांचा वापर अर्थशास्त्रात या साधनसामग्री आणि सिद्धांत जे आहे साधनसामग्री आणि सिद्धांत यांच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो। आणि मग जे अर्थमितीशास्त्रातील जे गणितीय प्रारूप आहे, जे स्टॅटिस्टिकल टूल आहे, आकडेवारी आहे, त्याचा वापर हे अर्थशास्त्रामध्ये जेही सिद्धांत आहेत, मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, यामध्ये कोष्टके काढण्यासाठी, त्यातील किती किलोची मागणी झाली हे आकडेवारीमध्ये दर्शवण्यासाठी त्या अर्थमितीमधील जी आकडेवारी आहे, सांख्यिकीय आकडेवारी आहे, स्टॅटिस्टिकल टूल आहे, याचा वापर अर्थशास्त्रात केला जातो। आणि त्यामुळेच रॅग्नर फ्रिश यांना अर्थमितीशास्त्राचे जनक सुद्धा म्हटले जाते। रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली आणि रॅग्नर फ्रिश यांनी अनेक नवीन अर्थशास्त्रीय संकल्पना सुद्धा मांडल्या। त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखामध्ये जे रॅग्नर फ्रिश यांचा व्यापार चक्र आहे, व्यापार चक्र त्यावर लेख आहे त्यांचा, त्या लेखामध्ये त्यांनी सर्वप्रथम जे वैयक्तिक घटक आहे त्या वैयक्तिक उद्योग, वैयक्तिक उत्पादक याच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले, तर समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र म्हटले आहे। आणि रॅग्नर फ्रिश यांचं जे व्यापार चक्र आहेत, व्यापार चक्रावरील लेख आहे,
त्या लेखामध्ये त्यांनी वैयक्तिक उत्पन्न आणि उत्पादक यांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं, तर समग्र जी अर्थव्यवस्था आहे, संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे, होल इकॉनॉमी आहे, इंटायर इकॉनॉमी आहे, त्याच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला त्यांनी स्थूल अर्थशास्त्र असे म्हटले आहेत. नंतर आपल्याला दिलेलं आहे तुम्हाला माहीत हवं. तर तुम्हाला माहीत हवं हा पार्ट एक्झाममध्ये विचारण्यात येतो. आपल्याला फरक स्पष्ट करण्यासाठी सुद्धा हा येऊ शकतो की सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, फरक स्पष्ट करा. तर बघूया आपण तुम्हाला माहीत हवं. तुम्हाला माहीत हवं, सुरुवात करूया. तुम्हाला माहीत हवं. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे आणि या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो. आणि सूक्ष्मलक्षी जे आर्थिक विश्लेषण आहे, मायक्रोस्कोपिक जे ॲनालिसिस आहे, ते मायक्रोस्कोपिक ॲनालिसिस, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण जे आहे, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे सर्वात प्रथम विकसित झालेलं दिसतं आपल्याला. स्थूल अर्थशास्त्राच्या आधीही सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण जे आहे ते आपल्याला विकसित झालेलं दिसतं आणि ते विकसित झाले असून किंवा विकसित केले गेले असून हा जो सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचा जो दृष्टिकोन होता तो पारंपरिक दृष्टिकोन होता. कोणता? पारंपरिक दृष्टिकोन होता. आणि या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ कोणी केला तर ते आहे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणजे जुने अर्थशास्त्रज्ञ यांच्या कालखंडात हे जे पारंपरिक दृष्टिकोन आहे सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचा ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी काय केला आहे? विकसित केलेला आहे. मग सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोण कोण येतात? त्यामध्ये येतात ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादींचा समावेश या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांमध्ये होतो. तर नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी जे आर्थिक विश्लेषण आहे त्यांना लोकप्रिय करण्याचं काम केलं. आणि नवसनातनवादी निओ क्लासिक जे इकॉनॉमिस्टिक आहे त्यांनी काय केलं, जसे की प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी जे आर्थिक विश्लेषण आहे, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण त्याला विकसित करण्याचं काम केलं, त्याला काय केलं? लोकप्रिय करण्याचं काम हे प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी केलं. प्राध्यापक मार्शल यांचं जे अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झाला आणि त्याच्याच माध्यमातून त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम मांडला आणि मोलाचं काम करून त्याला लोकप्रिय करण्याचं काम केलं. याशिवाय इतर अर्थशास्त्रज्ञ जसे प्राध्यापक पिगू, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी देखील सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. आणि फक्त मार्शलच नाही तर पिगू असेल, जॉन रॉबिन्सन असेल, हिक्स असेल, सॅम्युएल्सन असेल इत्यादींनी देखील हे सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण जे आहे त्यांना विकसित होण्यात, त्याला डेव्हलप करण्यात मोलाचं कामगिरी केली, मोलाचे प्रयत्न केले. तर आपल्याला हिस्टॉरिकल रिव्ह्यूमध्ये आपण सुरुवातीला बघितलं की जे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण होतं, सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण जे आहे ते स्थूल अर्थशास्त्राच्याही आधी सर्वात प्रथम विकसित झाले, डेव्हलप झाले. परंतु एक पारंपरिक दृष्टिकोन होता. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण विकसित होण्याचा जो दृष्टिकोन होता तो जुना होता, पारंपरिक होता. कारण या विश्लेषण पद्धतीचाच प्रारंभ हे जुने अर्थशास्त्रज्ञ, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ यांच्या कालखंडात झालेला दिसून येतो. कोणी कोणी केला? ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादींनी काय केला? हा जो दृष्टिकोन होता पारंपरिक दृष्टिकोन त्याला विकसित करण्याचं काम केलेलं दिसतो. त्यानंतर आले नवसनातनवादी निओ क्लासिक इकॉनॉमिस्ट जसे की प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल. त्यांनी काय केलं? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण जे आहे त्याला लोकप्रिय करण्याचं काम केलं, पॉप्युलराइज करण्याचं काम केलं. प्राध्यापक मार्शल यांचा जो आहे तो अर्थशास्त्राची मूल तत्वे हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि 1890 मध्ये प्रकाशित केला. आणि त्याच ग्रंथाच्या माध्यमातून मग मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, घटत्या सीमांत उपयुक्ततेचा नियम यासारखे नियम मांडून सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाला विकसित केलं, लोकप्रिय केलं. त्यानंतर इतर अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक पिगू, जे.आर. हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन आणि श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी देखील सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिलं. आणि सर्वात महत्त्वाचं जे योगदान आहे ते आहे आपल्या मार्शलचं. त्यामुळे आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे जनक मार्शलला म्हणतो आणि ओव्हरऑल अर्थशास्त्राचे जनक जे आहे ते आहे ॲडम
स्मिथ. त्यानंतर आहे स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. स्थूल अर्थशास्त्र जे आहे त्या स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचे ऐतिहासिक वाटचाल म्हणजे काय तर त्याचं बॅकग्राऊंड काय, स्थूल अर्थशास्त्र कशा कशा टप्प्याने विकसित झालं ते अभ्यासणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल अभ्यासणे होय. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच जन्मा अगोदरच स्थूल अर्थशास्त्राचा दृष्टिकोन अस्तित्वात होता, एक्झिस्ट करत होता. तर जेव्हाही सूक्ष्म अर्थशास्त्र जन्माला आलं त्याच्या पूर्वीच स्थूल अर्थशास्त्र हा जो दृष्टिकोन आहे तो अस्तित्वात होता, तो एक्झिस्ट करत होता, परंतु त्याचा विकास झालेला नव्हता. जेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्र जन्माला आलं आणि विकसित झालं त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राचा विकास व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे पहिल्या लाईनमध्ये म्हणलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदरच उदयापूर्वीच स्थूल अर्थशास्त्राचा जो दृष्टिकोन आहे स्थूल अर्थशास्त्राचा दृष्टिकोन तो अस्तित्वात होता, एक्झिस्ट करत होता. कारण 16व्या आणि 17व्या शतकातील जे व्यापारवादी विचारवंत आहे, 16व्या आणि 17व्या शतकातील जे व्यापारवादी विचारवंत आहे, जे व्यापार करत होते जगामध्ये फिरू ते व्यापारवादी विचारवंत यांच्या लेखनात राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय संपत्ती, वेल्थ या संकल्पनांचे विश्लेषण स्टडी केलेला आहे. 18व्या शतकामध्ये जे काही निसर्गवादी विचारवंत होते, ज्याला आपण फ्रेंच विचारवंत म्हणतो, त्यांनीही राष्ट्रीय उत्पन्न, संपत्ती या संकल्पनांचे काय केले आहे, विश्लेषण केलेले आहे. आणि या संकल्पना म्हणजे काय वे स्थूल अर्थशास्त्राचा भाग आहे. त्यामुळे आपण म्हणू शकतो की 16व्या शतकापासून 18व्या तर आजपर्यंत 21व्या शतकापर्यंत हे काय आहे, सगळे जे स्थूल अर्थशास्त्र आहे तो एक्झिस्ट करत होता. त्याचबरोबर 18व्या शतकात ज्या शासनाला शिफारसी सुचवल्या, जे काही पॉलिसी धोरणे सुचवली तेही स्थूल अर्थशास्त्राच्याच आधारावर होती. तसेच सनातनवादी जे अर्थशास्त्रज्ञ होते, मग त्यामध्ये ॲडम स्मिथ असेल, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांच्या सुद्धा सिद्धांतामध्ये जे आहे, यांनी जे सिद्धांत मांडले त्यांच्या सिद्धांतामध्ये सुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली दिसते. परंतु त्यांचं जे समग्रलक्षी विश्लेषण होतं, जे स्थूल विश्लेषण होतं, ते सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र झालेलं दिसते किंवा एकत्रित केलेलं दिसते. तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या काळात सुद्धा ज्यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत मांडले त्यातही स्थूल अर्थशास्त्र दिसून येतं. परंतु त्यांचं जे स्थूललक्षी विश्लेषण आहे किंवा समग्रलक्षी विश्लेषण आहे ते काय झालं, सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र झालं. त्यामुळेच सूक्ष्म आर्थिक विश्लेषण आहे त्याने 1930च्या जे जागतिक महामंदी आहे तोपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात काय केलं, राज्य केलेलं दिसतं. आणि त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणाने 1930ची जी जागतिक महामंदी आहे, ग्रेट डिप्रेशन आहे, तोपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात रूल केला. कारण तोपर्यंत स्थूल अर्थशास्त्राचा विकास झालेला नव्हता. त्यानंतर जागतिक महामंदीनंतर जे तेजी, मंदी यासारख्या राष्ट्रव्यापी समस्या आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा विकास झाला 1930 नंतर. तर जागतिक महामंदीनंतर लॉर्ड मेनार्ड केन्स, कोण, लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांनी पैसा, व्याज आणि रोजगार विषयक जो सामान्य सिद्धांत आहे हे प्रसिद्ध पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झाले. आणि जागतिक महामंदीनंतर 1930ची जी जागतिक महामंदी आहे त्या महामंदीनंतर लॉर्ड केन्स यांचं पैसा, व्याज, रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हे प्रसिद्ध पुस्तक जे आहे ते काय केलं 1936 मध्ये प्रकाशित केलं. आणि लॉर्ड केन्स यांनी जे आर्थिक समस्या आहे, तेजी, मंदी यासारख्या आर्थिक समस्या, बेरोजगारी यासारख्या आर्थिक समस्या जे आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीचा वापर केला. कोणी, तर लॉर्ड केन्स यांनी वापर केला. त्यामुळेच समग्रलक्षी दृष्टिकोन विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना दिलं जाते. त्याचबरोबर लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त, लॉर्ड केन्सच नाही तर यांच्या व्यतिरिक्तही माल्थस, प्राध्यापक विक्सेल, प्राध्यापक वॉलरा, प्राध्यापक आयव्हरिंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, सुरुवातीला सर्वप्रथम आपण परिचय बघितला, ज्यामध्ये आपण बघितलं की आधुनिक अर्थशास्त्राच्या दोन शाखा आहे. आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहे. आधुनिक अर्थशास्त्राच्या मुख्य किती आहे, दोन शाखा, एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरं स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र
तील जो सूक्ष्म शब्द आहे तो ग्रीक भाषेतील मायक्रोस या शब्दापासून आला आहे. कुठून आला आहे? मायक्रोस पासून आलेला आहे. त्याचा अर्थ लहान होतो. तर स्थूल अर्थशास्त्रातील स्थूल जो शब्द आहे तो मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आला आहे. त्याचा अर्थ मोठा होतो. नंतर आपण रॅग्नर फ्रिश यांच्याविषयी जाणून घेतलं. त्यामध्ये रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही शब्दप्रयोग केले. त्यांनी असं म्हटलं त्यांच्या व्यापार चक्राच्या सिद्धांतामध्ये लेखामध्ये की जेही वैयक्तिक उत्पन्न आहे, वैयक्तिक उत्पादन आहे, त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय होय? ते होय स्थूल अर्थशास्त्र होय. संपूर्ण अर्थव्यवस्था किंवा समग्र अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. त्यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा ऐतिहासिक वाटचाल आणि स्थूल अर्थशास्त्राचा ऐतिहासिक वाटचाल जाणून घेतला. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण जे बघणार आहोत ते आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, नंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, हे दोन घटक आपण बघणार आहोत. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या आहे, मॉरिस डॉब यांची व्याख्या, AP लर्नर यांची व्याख्या सुद्धा उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. आपले लेक्चर जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला, जेणेकरून येत्या आठवड्यामध्ये आपण 50 सबस्क्राईबर क्रॉस करून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून तुमचा हा जो कोर्स आहे इंग्लिश ग्रामर आणि मराठी मीडियमचं अर्थशास्त्र आणि इंग्लिश मीडियमचं इकॉनॉमिक्स हा अजून इंटरॅक्टिव्ह होईल. त्यामुळे प्लीज लाईक अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स अँड subscribe to my YouTube channel. Thank you for watching my YouTube lecture.